नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. भूमी अभिलेख विभागाचा नवीन जी आर आलेला आहे. या जी आर मध्ये तब्बल 10,683 पदांचा आकृतीबंध जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये एक महत्वाचं पद ते म्हणजे भूकर मापक. या भूकर मापकाची किती पदं मंजूर असणार आहेत याच्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण पाहणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याबाबत तर हा नवीन जी आर आलेला आहे. हा जी आर आलेला आहे महसूल आणि वन विभाग यांच्याकडून. हा जी आर आलेला आहे 11/3/2026 ला. म्हणजे लेटेस्टचा हा जी आर जो आहे तर तो आपल्याला इथं पाहायला मिळतो मित्रांनो. आता याच्यामध्ये जी काही 10,000 पदं सांगितलेली आहेत तर त्यांचीच जाहिरात येणार आहे का? याच्यानंतर भूकर मापकाची जेवढी काही पद आहेत त्यांची संपूर्ण जाहिरात येणार आहे का? नवीन जाहिरात येणार का? सगळे काही पाहणार आहोत. तत्पूर्वी सिव्हिल जेई साठी मित्रांनो आपल्याकडे एक ऑल इन वन बॅच आहे. ज्या बॅच मध्ये तुम्हाला टेक्निकल नॉन टेक्निकल अशा दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आणि एकदम इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स असतील ते सगळे तुमचे याच्यात जे आहेत तर ते इथं कव्हर करून दिले जातील. याच्यासोबत लक्षात घ्या, पूर्णतः टीसीएस आयबीपीएस एक जो सरळ सेवेचा तुमचा जो पॅटर्न असतो तर तो फॉलो करून ही बॅच तुमच्यासाठी संपूर्णपणे अवेलेबल आहे. इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही याला जॉईन करू शकता. आता बघा, याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं या विभागाच्या जी आर मध्ये काय दिसतं आपल्याला 10,683 पदं मंजूर दिसतात. आता किती? 10,683 पदं. आता पुढचा प्रश्न आहे, खूप सारे व्हिडिओज तुम्ही पाहत असाल, खूप सारे रील तुम्हाला येत असतात सजेशन मध्ये, ते म्हणत असतील की 10,683 पदांची जाहिरात येणार आहे. मित्रांनो 10,683 पदांची जाहिरात येणार आहे. जर तुम्हाला असं कोणी म्हणत असेल तर ते सपशेल खोटे आहे मित्रांनो. 10,683 पदांची जाहिरात येणार नाही तर तो आकृतीबंध आहे, हा तुम्ही समजून घ्या. आकृतीबंध म्हणजे काय असतो? फॉर एक्झाम्पल एखादा विभाग असेल तर त्या विभागात 10,683 लोक बसू शकतात. म्हणजे ही काय मित्रांनो कॅपॅसिटी एका हॉलची. त्या हॉलमध्ये किती लोक बसू शकतात? 10,683 लोक बसू शकतात. पण त्या हॉलमध्ये ऑलरेडी 5,000 लोक बसलेले होते. लक्षात आलं का? फक्त आम्ही पुढच्या 5,683 खुर्च्या आणखी एक्स्ट्रा ऍड केल्या. मग रिक्त पद जर पाहायला गेली तर ती किती असू शकतात? 5,683 पद. म्हणजे मी हे एक्झाम्पल दिलं तुम्हाला. पूर्ण 10,683 पद रिक्त थोडी येतो. त्याच्यापैकी भरपूर पद ही भरली गेलेली आहेत आणि जे पद भरली गेलेली आहेत त्यांचं काउंट नाही केलं जाणार. मग जेवढं यांनी दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल यांनी एखाद्या पदाला 100 जागा मान्य केलेल्या होत्या, त्याच्यापैकी 80 जागा भरल्या गेलेल्या आहेत, मग 20 जागा रिक्त आहेत. मग जाहिरात येण्याचे चान्सेस हे फक्त 20 साठी आहेत, हे 100 साठी नाही आहेत. हे तुम्ही गणित आकृतीबंधाच्या बाबतीत जे आहे तर ते समजून घेणं इथं गरजेचं असतं मित्रांनो. आकृतीबंधाबाबत बरेच मुलं कन्फ्युज होतात. ते म्हणतात 10,000ची जाहिरात येणार आहे सर. 10,000ची नाही, 10,000 आकृतीबंध आहे, हे तुम्हाला इथं क्लिअर करणं गरजेचं आहे. भूकर मापकाची लक्षात घ्या. भूकर मापकाची याच्यामध्ये बघा S6 वेतन श्रेणी ठेवली. वेतन श्रेणी बदललेली नाही. खूप सारे विद्यार्थ्यांना वाटत होतं वेतन श्रेणी S8 होईल. S8 इथं केलेली नाही. 19,963,200 4,369. लक्षात घ्या 4,369. आता 4,369 ची जाहिरात येणार आहे का? याचं उत्तर आहे नाही. याच्यामध्ये आता पण नुकतीच लेटेस्ट जाहिरात आलेली होती, त्याचा निकाल लागलेला. आता मुलांची जॉईनिंग, काही मुलं जॉईनिंग करतात, काही जॉईनिंग बाकी, तर त्यांचं बघितलं जाईल. त्याच्यानंतर ठरवलं जाईल की रिक्त जागा किती आहेत. रिक्त जागा किती आहेत त्याच्या संदर्भात त्यांना गरज असेल तर ते पद भरतील. कारण की खाजगी भूकर मापक नेमण्याची देखील तरतूद शासनाने केलेली आहे. कारण की लय लोड आहे याच्यावर, या डिपार्टमेंटवर, आणि मुलं टिकत नाही. कारण की मुलांचं जेव्हा सिव्हिल जेईला किंवा सीए ला पुढे होऊन जातं ना तर ते हे डिपार्टमेंट सोडून देतात. त्याच्यामुळे आताच नुकतीच जी आहे तर ती जाहिरात आली होती. हे मुलं आता डिपार्टमेंटमध्ये जातील, हे काम करतील. शासनाला ऍक्च्युली भूकर मापकाची अत्यंत गरज आहे. लय गोष्टी पेंडिंग राहिल्या आहेत सर्वे वगैरेच्या. शासनाला पण विनंती आहे एवढे हे पोरं भरून घ्या नवीन दिलेले. आणखी जागा रिक्त असतील तर नवीन जाहिरात काढायला काही हरकत नाही, कारण की डिपार्टमेंटला तेवढी मागणी आहेच. ओके, टोटल जर पाहिलं बघा, याच्यामध्ये 9,638 पदं ही परमनंटची आहेत, म्हणजे सरकारी नोकरींची. बाकी 1,045 पदं ही कंत्राटी स्वरूपाची असतील मित्रांनो. ते कॉन्ट्रॅक्ट बेस त्यांना जे आहे तर ते केलं जाणार आहे. याच्यामध्ये काही नवीन कार्यालय पण येणार आहे, जसं की उपसंचालक भूमी अभिलेख यांचं एक कार्यालय, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख चे 8 नवीन कार्यालय, नगर भूमापन अधिकारी यांची 23 नवीन कार्यालयात जे आहेत तर ती मंजुरी दिलेली. कार्यालय वाढतं, भारी काम होतं, कारण की बदलीचं पण आपलं मिटून जातं. कारण की हे कार्यालय जर जवळ आले आपल्या गावाजवळ वगैरे तर भारी होतं. बघा, भूमी अभिलेखची पदं कुठं कुठं मंजूर करण्यात आलेली हे लक्षात घ्या. बघा, जमाबंदी आयुक्त, संचालक भूमी अभिलेख मुख्य कार्यालय, बघा मुख्य कार्यालय इथं 40 पदं मंजूर आहेत. उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालय 5 पदं मंजूर आहेत. जिल्हा अधीक्षक भूमी कार्यालय 7 पदे मंजूर आहेत. भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी छत्रपती संभाजीनगर 7 पदे आहेत. उप अधीक्षक भूमी अभिलेख 10 पदे मंजूर आहेत तिथं. नगर भूमापन अधिकारी 2 पदे मंजूर केलेले आहेत. विशेष उप अधीक्षक भूमी अभिलेख 14 पदे मंजूर केलेले आहेत.
विशेष अधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी कार्यालय, तर इथं आपल्याला 3 पदे मंजूर. हे जे नवीन काही असतील तर ती पदं इथं मंजूर करण्यात आलेली. बाकी हा सगळा गोष्टी तुम्हाला दिलेल्या बघा. जमाबंदी आयुक्त इथं 40. ओके, पुढे हे 5. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मी इथं दिलेल्या आहेत. तर हे सगळं भूमी अभिलेख विभागाच्या संदर्भातले होतं. आगामी काळात याचं काही अपडेट असेल तर तुम्हाला आपल्या याच चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही हे चॅनल जॉईन करून ठेवा. आगामी काळात येणाऱ्या सिव्हिल जेईच्या जाहिरातींसाठी ही बॅच उपयुक्त आहे, त्याला देखील तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.